श्रावणातल्या रिमझिम पावसामुळे निसर्गावर विविध रंगांची उधळण होते. हिरव्यागार वनराईचा जणू शालू आच्छादलेला समभासतो. नंतर आपल्या भारतीय सणांची सुरुवात होते. प्रत्येक प्रांतात ते आपापल्या संस्कृती परंपरेने साजरे केले जातात. मग येतो भाद्रपद महिना. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं जोरदार स्वागत करून आगमन होतं. लहानांपासून अगदी थोरांपर्यंत सर्वांमध्ये वेगळाच उत्साह असतो. 10 दिवस कसे जातात कळत सुद्धा नाही. मग येतो आपल्या गणपती बाप्पांना निरोप देण्याचा क्षण. मोठ्या जडंतकरणाने सर्वजण निरोप देतात आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि लाडकी तक्रार राहते, गणपती बाप्पा गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला. दुसऱ्याच दिवसातून पितृपक्ष सुरू होतो. आपल्या पितरांचे श्राद्ध आपण सर्वजण श्रद्धेने करतो. श्राद्ध पक्षाच्या समाप्तीनंतर अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत केले जाणारे कर्म म्हणजे घटस्थापना. नवरात्र. 9 दिवस देवीने महिषासुराशी युद्ध केले आणि 10व्या दिवशी विजय मिळवला. म्हणून विजयादशमी आपण साजरी करतो. महिषासूर हा रंभासूर आणि महिषीचा मुलगा होता, जो रूप बदलण्यात निपुण होता. महिषासूर हा म्हैस किंवा मानव असे दोन्हींचे रूप घेऊ शकायचा. महिषासूर खूप मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या केली आणि प्रसन्न केलं. ब्रह्मदेवाकडून असा वर प्राप्त केला की देव किंवा दानव यापैकी कोणीही त्याला मारू शकणार नाही. शेवटी ब्रह्मदेव असते. त्याने असा वर दिला की ठीक आहे, तुझा वध देव किंवा दानव नाही करू शकणार, पण एका स्त्रीच्या हातून होईल. आपण ज्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो, तेच महिषासुराच्या बाबतीत घडलं. त्याला वाटलं की एवढे शक्तिशाली देव किंवा दानव आपल्याला पराजित करू शकत नाही, तर कोण अशी स्त्री असेल जी आपला वध करू शकेल. असा ग्रह बांधून तो ऋषींना, देवांना त्रास देऊ लागला. त्याची मजल इथवर पोचली की त्याने इंद्रपद बळकावले. सर्व ऋषी देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेशांच्याकडे धाव घेतली. शेवटी ब्रह्मविष्णू महेशांनी यज्ञ आरंभिले आणि शक्तीची उपासना केली. या यज्ञकुंडातून दुर्गेची निर्मिती झाली. सर्व देवांनी तिला आपले एक एक आयुध दिले. या 9 दिवसांच्या घनघोर युद्धानंतर 10व्या दिवशी देवीला विजय मिळाला. महिषासूर ही कथा वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. शिवाय भगवान श्रीरामांनी लंकाधीश असलेल्या रावणाचा वध केला आणि त्यावर विजय मिळवला. म्हणून सुद्धा हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. नवरात्र हा महिला वर्गाचा आवडता सण. 9 दिवसांचे उपास, सवाष्णी पूजणे, घागर फुंकणे, भजन. फक्त गुजरातमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा गरबा मोठ्या उत्साहाने खेळला जातो. यात ए हालो म्हटल्यावर केवळ महिलाच नाही तर पुरुष मंडळी ठेक्यावर नाचायला तयार असतो. फाल्गुनी पाठक यांची जोशभरी गरब्याची गीते ऐकून कोणालाही थिरकायची इच्छा होते, भलेही प्रत्येक मराठी मनाला अर्थ न समजो. सगळ्यात फेमस गाणं पंखिडा ओहो पंखिडा असो किंवा इंधना विणवा गई मोरी सय्या असो, नाहीतर ढोलिडा, जोश कायम असतो. गुजरातमध्ये आंबे माता तर पश्चिम बंगालमध्ये कालिका माता यांची पूजा केली जाते. तर आज आपण ऐकणार आहोत या देवींचा महिमा, त्यांचे महत्त्व. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. प्रथम शैलपुत्रीती, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेती, कुसुमांडेती तत्तूर्तकम, पंचमं स्कंद मातेती, षष्ठम कात्यायनीतीच्या, सप्तमं कालरात्रींच्या महागौरीती चाष्टकम, नवमं सिद्धिरात्रीच नवदुर्गाः प्रकीर्तिताः. हे 9 दिवस शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या देवींना समर्पित आहे. पहिला दिवस देवी शैलपुत्रीची कथा आपण ऐकूयात. सती ही प्रजापती दक्ष यांची कन्या. वडिलांच्या विरोधात जाऊन शिवभगवान यांच्याशी विवाह केला.
काही वर्षांनी दक्ष यांनी मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं होतं. त्यात फक्त भगवान शिवांना सोडून सर्व देवी देवता, ऋषीगण, माता सतीच्या इतर बहिणी सर्व आमंत्रित होते. आमंत्रण नसताना जाणं याकरिता भगवान शिव तयार नव्हते. पण स्त्री हट्ट. शेवटी भगवान शिव यांनी परवानगी दिली. इतर बहिणींच्या तुलनेत माता सतीला दुजाभाव मिळाला. तिच्याशी कोणी आदराने बोलत नव्हते. ती दुःखी तर झालीच, पण फक्त आईने तिला प्रेमाने जवळ घेतलं. बहिणींकडून आपल्या संसाराची, नवऱ्याची थट्टा तिला दुखावून गेली. मुख्य म्हणजे पिता दक्ष यांनी भगवान शिवांचा अपमान केला. हे सगळं माता सतीला सहन झालं नाही. त्यांनी यज्ञात उडी घेऊन आपले प्राण अर्पण केले. भगवान शिव जेव्हा हे कळलं तेव्हा माता सतीचे शरीर उचलून ते तांडव करायला लागले. शेवटी भगवान विष्णूंनी भगवान शिवांचा राग पाहून विश्वाची रक्षा करण्यासाठी आपलं सुदर्शन चक्र चालवले. माता सतीचे शरीर जिथे 51 भाग पडले त्याला 51 शक्तिपीठ असं म्हणतात. पुढे माता सतीचा हिमालयात जन्म झाला आणि तिचं नाव होते शैलपुत्री. दुसरा दिवस. ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ही पार्वतीचे योगिनी रूप आहे. तिच्या कठोर तपश्चर्याचे प्रतीक आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे ज्ञान, बुद्धिमत्ता आणि तपश्चर्या, मोक्ष, शांती आणि समृद्धीसाठी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. देवीच्या हातात जपमाला आणि कमंडळू आहे आणि ती अनवाणी पायांनी चालतीये. या देवीला आनंद आणि शांतीचे प्रतीक मानलं जातं. तिसरा दिवस असतो देवी चंद्रघंटेचा. देवी सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे. भगवान शंकरांची विवाह झाल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवला म्हणून चंद्रघंटा हे नाव आहे. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. देवीला 8 हात असून हातात कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, चक्र, त्रिशूल, गदा, अमृत कलश आहे. देवी वाघावर आरूढ आहे. या देवीला विश्वशक्ती मानलं जातं. 5व्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते. स्कंद म्हणजे कार्तिकेयाची आई. ती सिंहावर आरूढ आहे. हातात तिच्या बाळाला दाखवलाय. 6वा दिवस कात्यायन देवीचा पूजा केली जाते. योद्धादेवी म्हणून ओळखली जाणारी देवी कात्यायन ऋषींचा मुलगी म्हणून जन्माला आली. देवी सिंहावर स्वार आहे. देवी दुर्गेचा अवतार मानला जातो. पश्चिम बंगालमध्ये षष्टीपासून दुर्गापूजेला सुरुवात करतात. 7वा दिवस कालरात्रीचा. हे देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाते. डोळ्यात क्रोध आणि त्वचा काळी पडते, कारण पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा केली होती. अष्टमीला महागौरी पूजली जाते. असं म्हणतात की जेव्हा कालरात्रीने पवित्र गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग उजळला. या दिवशी कुमारिका पूजन केलं जातं. नवमी. कमळावर विराजमान झालेल्या या देवीला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त आहेत म्हणून सिद्धिदात्री नावाने ओळखली जाते. भगवान शिवाच्या शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूपात शरीराची एक बाजू ही देवी सिद्धिदात्रीची आहे. 9 दिवसात 9 कुमारिकेचे पूजन, सप्तशती पाठ, कुंकुमार्चन, श्रीसूक्त पाठ आणि आपल्या कुलदैवतेचा जप हे जास्तीत जास्त केल्यास त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते. नवरात्रीत व्रतबद्ध असताना काही गोष्टी निषिद्ध मानल्या जातात, जसं की नखे व केस कापू नयेत, खोटे बोलू नये, कोणाचाही अनादर करू नये, म्हणजे आचरण संयमित आणि शांत ठेवावे. देव हा भक्तीचा भुकेला असतो, त्यामुळे नामस्मरण, जप करणे उत्तम. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु चेतनेत्याभिधीयते. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु
क्षान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देवीचा हा मंत्र फक्त नवरात्रीमध्येच नाही तर इतर दिवशी सुद्धा म्हणावा। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। श्रोते हो, तुम्हाला एकच विनंती, माझ्या कथा मालिका लेखन आवडले असल्यास जरूर सबस्क्राईब करा, छानशी कॉमेंट देत चला, लाईक करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा। पुढील कॉन्टेंटपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।